नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एके क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज मी तुमच्यासमोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयीचे सुंदर भाषण निबंध सादर करत आहे. उदारण्या भारताच्या लेकी माय दिली तू सुखाला आहुती. उदारण्या भारताच्या लेकी माय दिली तू सुखाला आहुती. सावित्रीमाई तुझ्यामुळेच ग तेवत आहे जगती ज्ञानज्योती. तेवत आहे जगती ज्ञानज्योती. ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते, शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते. समाजात दारिद्र्यता, विषमता, अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता खच्चून भरलेली होती. समाज हा अनेक समस्यांनी ग्रासलेला होता. शिकणे तर जाऊ द्या, पण घरातून बाहेर पडणे देखील पाप समजले जाई. अशा अंधकाराने भरलेल्या या समाजात 3 जानेवारी 1831 रोजी एका तेजाचा उदय झाला. त्यांचे नाव सावित्रीबाई. त्या काळात बालविवाहाची प्रथा होती, म्हणून वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह हा ज्योतिबांशी झाला. पण भाग्याची गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचे आयुष्य जोडले गेले ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या स्पर्शाने सावित्रीच्या आयुष्याचे सोने झाले. सावित्रीबाईंचा स्वभाव लहानपणापासूनच धाडसी व जिद्दी व स्वाभिमानी होता. लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना शिक्षण दिले. स्वतः त्यांना लिहायला वाचायला शिकवले. ज्योतिबांना माहीत होते की स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करायचे असेल तर शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी सावित्रीबाईंना शिकवण्यास सुरुवात केली. शिक्षणामुळे स्त्रिया सज्ञान होतील व त्यांना समाजातील क्रूर प्रथांविरुद्ध लढण्यास हिंमत मिळेल असे त्यांना वाटत होते. स्त्री शिक्षणाचे काम सावित्रीबाई उत्तम करतील असा त्यांचा ठाम विश्वास होता. पुढे त्यांनी दोघांनी मिळून 1848 साली मुलींसाठी पुण्यातील भिडेवाड्यात शाळा सुरू केली व तेथूनच स्त्री शिक्षणाला सुरुवात झाली. त्या काळात बायकांनी शिकणे महापाप समजले जाई. त्या काळात सावित्रीबाईंनी शाळेत जाऊन मुलींना शिकवण्यास सुरुवात केली. त्या जात तेव्हा लोक त्यांच्या अंगावर दगड, शेण, चिखल फेकत असत, परंतु त्या डगमगल्या नाही, तर त्यांनी शिक्षणाचे कार्य सुरूच ठेवले. सावित्रीबाई या प्रथम शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी काम केले. पुढे त्यांनी आणखी 2 शाळा काढल्या. त्यांचे शिक्षण कार्य पाहून इंग्रज सरकारने त्यांचा सत्कार केला व त्यांच्या शाळांना अनुदानही जाहीर केले. स्त्री शिक्षणासोबतच सावित्रीबाईंनी अनेक रूढी परंपरा यातही सुधारणा केल्या. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. काव्य फुले हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. 52 कशी सुबोध रत्नाकर हाही ग्रंथ त्यांचा प्रसिद्ध आहे. शिक्षिका, समाजसुधारक व लेखिका म्हणूनही त्यांची ओळख होऊ लागली. सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या समाजकार्यात सहभाग घेतला व पुढे प्लेग रुग्णांची सेवा त्या करू लागल्या. त्यांनी स्वतःच्या शरीराची तब्येतीची पर्वा न करता प्लेग रुग्णांची सेवा केली. नंतर त्यांना पण प्लेगची लागण झाली व दुर्दैवाने 10 मार्च 1897 मध्ये त्यांचे निधन झाले. सावित्रीबाई जगात नसल्या तरी त्यांचे विचार, त्यांचा आत्मविश्वास, ज्ञान व सरस्वती बघून त्या जिवंत आहेत. आज समस्त स्त्रीवर्ग हा त्यांच्या ऋणी आहे. त्यांच्यामुळे समाजातून चूल व मूल या संकल्पनेमध्ये बांधलेली स्त्री हातात पेन व पुस्तक घेऊन स्वतः शिक्षित झाल्यात, पण समाजालाही शिक्षित केले. त्यांच्याकडून मिळालेले शिक्षण हे सर्व स्त्रीवर्गासाठी वरदान ठरले आहे. स्वतःचे हक्क, न्याय, विचार याविषयी आज ठामपणे आजची स्त्री बोलते आहे. सावित्रीबाईंमुळेच आज आपण प्रत्येकजण लिहू व वाचू शकत आहे. आकाशात उंच भरारी घेण्याचे बळही त्यांच्यामुळेच मिळाले आहे. म्हणून
प्रत्येक स्त्रीला स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणूनही घेण्यास अभिमान वाटत आहे. शेवटी मी एवढेच म्हणेल की तू क्रांतिज्योती, तू धैर्याची मूर्ती, तू ज्ञानाई, तुझ्या ऋणातून हो कशी मी उतराई. मिळाला शिक्षणाचा हक्क तुझ्या कष्टामुळे, आद्य तू अनवद्य तू आजची लाडकी सावित्रीमाई, आद्य तू अनवद्य तू आजची लाडकी सावित्रीमाई. आद्य तू अनवद्य तू तूच आमची लाडकी सावित्रीमाई, आद्य तू अनवद्य तूच आमची लाडकी सावित्रीमाई. अशा या क्रांतिज्योतीस माझा शतशः प्रणाम. मैत्रिणींनो, काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा असावी. तुमच्या या एके क्रिएशन या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळवा. धन्यवाद.